जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. झुलवाकार ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांच्या भस्म कादंबरीवर आधारित डॉक्टर अंबादास सकट लिखित उपेक्षित भटक्यांचे अंतरंग भस्म या समीक्षात्मक ग्रंथावर आधारित परिसंवाद. कडून निर्माण झालेला नाही असं असं मला स्वतःला वाटतं. कारण जे कधीतरी उपेक्षित होते, ज्यांची वंचना झाली, ज्यांच्या वाट्याला यातना आल्या, दुःख भोगावे लागले, उपेक्षा आली, ही माणसं जेव्हा प्रवाहात आणण्याचा समाजाने राष्ट्राने विचार केला, प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला, ती प्रवाहात आली. आणि प्रवाहात आल्यानंतर असं लक्षात आलं की ही माणसं जेव्हा प्रवाहात आली, उपेक्षा त्यांची दूर होऊ लागली, किंबहुना झाल्यासारखं झालं, तेव्हा हीच माणसं पुन्हा एक नवी व्यवस्था, दुसऱ्यांचं शोषण आणि दुसऱ्यांची उपेक्षा करण्याची व्यवस्था निर्माण करू लागले. आणि त्या त्या क्षेत्रामध्ये आपली एक मोनोपॉली निर्माण करणं, एकाधिकारशाही निर्माण करणं आणि इतरांना उपेक्षित करणं, म्हणजे पुन्हा उपेक्षित गट निर्माण करण्याची व्यवस्था आता सध्या मला जाणू लागलेली आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये बळी पडलेले जे आता उपेक्षित आहेत, वंचित आहेत, त्याच्याबद्दलचं चिंतन झालं पाहिजे. मगाशी विनोदरावांनी उल्लेख, समरसतेचा उल्लेख केला. मला असं वाटतंय प्रकर्षानं हा उपेक्षेचा जो विषय आहे, हा समरसतेच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. ते प्रामुख्याने आता त्याच्याबद्दलच काम झालं पाहिजे. मला असं वाटतं ही उपेक्षा थांबवणं, किंबहुना उपेक्षित गट निर्माण होणं, हे जर थांबवण्यासाठी जर समरसतेचं काम असेल, किंबहुना ते असावं, आणि त्या दृष्टीनं या विषयाकडे पाहणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आता वर्ग नाहीसा होत होत गटवार्ता आता निर्माण होते आहे. म्हणजे एक वर्ग, पूर्वी वर्गाला उपेक्षा, वर्गाच्या माथे उपेक्षा होती, आता वर्गातल्या काही गटांना ती उपेक्षा संपली आणि ते गट मोनोपॉली निर्माण करून इतर गटांवर ती उपेक्षा लादतायत. म्हणून गटवार्ता, प्रत्येक गट असा उपेक्षित गट निर्माण होते, गट निर्माण प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि म्हणून संविधानानं असं म्हटलंय की प्रत्येक क्षेत्रामधला जो उपेक्षित आहे त्याला पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. उपस्थित बंधू भगिनींना, डॉक्टर अंबादास सकट यांनी हा जो समीक्षा ग्रंथ लिहिला आहे, हा आपल्यापैकी प्रत्येकाने वाचला पाहिजे आहे. ती केवळ एका कादंबरीची समीक्षा नाही आहे, तर आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणण्याचा जो आपला संकल्प आहे, तर ते साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात चांगला मार्ग कुठला आहे, त्याचं मार्गदर्शन आपल्याला या छोट्याशा पुस्तकामध्ये मिळतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हिंदू समाज ही एक बहुमजली इमारत आहे, पण त्याला जिने नाहीयेत. हे जिने म्हणजे समरसता आहे. कारण एकमेकांमध्ये बंधुभाव जागृत होणं, आत्मीयता असल्याशिवाय तो कसा शक्य आहे. त्या प्रकारचा व्यवहार माणसामध्ये घडला पाहिजे. बाबासाहेब जे म्हणायचे की राजकीय लोकशाही आणून पुरेशी नाही आहे, किंवा संविधानात काही प्रावधान करून
वंचित घटकांसाठी काही व्यवस्था निर्माण करणं हे पुरेसं नाही आहे. हे 100% खरं आहे. आपल्या सगळ्यांनी दुसरं एक काम केलं पाहिजे, ते म्हणजे आपल्या समाजामध्ये घडलेलं जे प्रबोधन युग आहे हे ब्रिटिश काळाखंडात घडलं. मी त्याला इष्टापत्ती म्हणतो की या प्राचीन समाजाला खऱ्या अर्थाने जाग आली, त्याचे डोळे उघडले, त्याने स्वतःकडे बघितलं, आरशात स्वतःचा चेहरा बघितला आणि 150-200 वर्ष या समाजामध्ये प्रचंड विचार कलह झाला. आगरकरांचा शब्द आहे, म्हणजे समुद्रमंथन झालं. आपल्यात चांगलं काय, आपल्यात वाईट काय हे पाहण्याचा, त्याप्रमाणे ते विचार व्यक्त करण्याचा, त्या विचारानुसार धोरणं आखण्याचा, संस्था आखण्याचा, चळवळ करण्याचा, सगळ्या समाजाला घुसळून टाकणारं असं हे प्रबोधन पर्व आहे भारताच्या इतिहासात झालेलं. आणि त्यामुळं या प्राचीन समाजाने कात टाकली. आज 21व्या शतकात आपण आपल्या समाजाचा जो चेहरा बघतो आहोत हा इतका झपाट्याने बदलला. कारण केवळ एका पूर्वास्पृश्य जातीत जन्मालेले आंबेडकर नाही, तर अगदी वरिष्ठ जातीत जन्मालेले सावरकर असोत. तुम्ही जर दोघांचे विचार वाचले तो दोघं तेच सांगतायत त्यांच्या पद्धतीने. हे सावरकरी सांगतात की या 7 बेड्या तळून टाका. त्या सगळ्या 7 बेड्या काय आहेत ते आपण जाऊन अभ्यासा, तुम्हाला विश्वास नाही बसणार की जे जे काही जन्माधिष्ठित आहे ते नष्ट केलं पाहिजे. बाबासाहेब तेच सांगतात. समाजाची नवी रचना ही त्याच्याशिवाय शक्यच नाही. त्यातला जो काही भाव आहे तो शक्य नाहीये. दोघंही सांगतायत की समता हवी, पण स्वातंत्र्याचा बळी देऊन नाही. आणि समता आणि स्वातंत्र्य हे बंधुतेशिवाय शक्यच नाही. हे मूलतः नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि जसं त्या भस्म कादंबरीमध्ये त्या वावटळीमध्ये ते ज्या झाडाखाली बसून, वडाच्या झाडाखाली बसून तो भस्म्या राहत होता, की झाड पडतं, तसं आपल्या देखील जीवनामध्ये एक झाड आहे, प्रत्येकाच्या आहे. इथं बसलेले देखील प्रत्येकाच्या आहे. समाज जरी बदलत असला तरी नव्याने आपल्या समोर काही आव्हानं उभी असतात आणि ते कुठल्याही प्रकारचं वास्तववादी नाही आहे. आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये कोणत्या जीवनमूल्यांची पाठराखण करतो, जोपासतो, त्यांना आपला व्यवहार बनवतो, हे फार महत्वाचं आहे. हे या उत्तम बंडू तुपेंच्या ही कादंबरी असेल किंवा त्याच्या इतर कादंबऱ्या असतील, आणि ते तर वाचाच तुम्ही, पण त्याच्या आधी त्याचं प्रवेशद्वार म्हणजे हे पुस्तक आहे, हे मात्र तुम्ही आधी वाचलं पाहिजे.